नमस्कार मंडळी, माझं कोमल साठे आहे आणि मी तुम्हाला कोमल ढोळ या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे ऑफिससाठी. आज तर सगळं तरी पाऊस नाही आहे, बट ट्रेन्स बऱ्यापैकी लेट आहे. का माहिती कशासाठी लेट आहे, तर पुढे बघूया दिवस कसा जातो. डेचं तुम्हाला थोड्या वेळात प्रमाणे परत तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी इंट्रो ऑलरेडी शूट केला आहे, पण आता एवढं दमाला झालं आहे मला ऑफिसमुळे. खूप जास्त प्रकारे ऑफिसमध्ये दमाला झालं आहे आणि मी आता ब्लॉग करते कारण सगळ्यांना माहिती असतं की ऑफिसमध्ये दमल्यानंतर, बिकॉज इट्स वेन्सडे टुडे आणि बुधवारी पण हालत खराब होते. माझ्याकडे एवढा काही स्पेसिफिक असा कॉन्टेंट नाही, पण मी थोडं ट्राय करते. जेव्हा मला बोलायची इच्छा होते तुमच्याबरोबर तेव्हा मी बोलते तुमच्याशी येऊन, आणि तुमच्याबद्दल हालचाल, तुमचे काय चाललं आहे लाईफमध्ये, तुम्ही मला नक्की कमेंटवर करून सांगा की कसं सुरू आहे. कारण का माझं तर वीकडे कम्प्लिटली ऑफिसमध्येच जातो आणि ऑफिसचं ट्रॅव्हलिंग, दगदग, ऑफिसचा स्ट्रेस त्याच्यामध्ये संपून जातं. तर म्हणून मी हा व्लॉग आत्ता शूट करते परत एकदा, कारण आत्ता मला हवं आहे एक आउटफिट. फ्रायडेला आपल्याला घ्यायचं आहे कम्प्लिटली ट्रेडिशनल लुक, कारण का माझ्या ऑफिसमध्ये आहे पूजा. ती कशाबद्दल पूजा आहे, का पूजा आहे, काय नवीन आहे ते मी तुम्हाला नंतर सगळं सांगेनच. बट आता मला एक आउटफिट सर्च करणं गरजेचं आहे, आणि कारण असं एक स्पेसिफिक पण आउटफिट नाही आहे, कारण का नॉर्मल पूजा आहे आणि पाऊसही खूप जास्त पडतो आणि एवढं ट्रॅव्हल करून आपल्याला जावं लागतं आहे. तर ते आउटफिटचं आपण सर्च करणार आहोत, कारण का ते आउटफिट शोधणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. तर चला आपण शोधूया आउटफिट. शोधायला चालू केलं आहे मी. आपल्याकडे खूप जास्त प्रकारचे ट्रेडिशनल आउटफिट आहेत. तर मी त्यातलं नक्की कोणतं ट्रेडिशनल आउटफिट घालून जाऊ आणि जे पावसामुळे खराब होणार नाही, ज्याच्यावर चिखल उडणार नाही, ज्याच्यामुळे मी सेफली ट्रॅव्हलसुद्धा करू शकते आणि व्यवस्थित. पंजाब गेली पाहिजे की श्रेयस अय्यर फॅन असतो? श्रेयस अय्यर मुंबईचा आहे तो. अच्छा, मुंबईचा. आणि मुंबईकरच आहोत. अच्छा, मग विराट कोहली नाही गेला पाहिजे फायनलमध्ये? चालेल, त्याच्याबद्दल पण आपल्याला कसे मारले आपल्या किती जोरात मारले ते पंजाबवाल्याने, पण आता शांत झाले एकदम. कसेच मारा नाही गेले. त्यांना वाटलं मुंबईला पण हरवलं, त्यांना पण हरवूया. काही सांग, तुला आवडलं का RCB जिंकली ते? चालेल कोहलीसाठी. माझा नेक्स्ट मॅच मुंबई जिंकली पाहिजे की गुजरात जिंकली पाहिजे? मुंबई. आणि मग मुंबई आणि बँगलोर आली फायनलला तर चालेल, आवडेल. मग कोण जिंकलं पाहिजे? तर माझं चेहऱ्याची अवस्था सोडा, कारण का मी आता ऑफिसवरूनच आली आहे, त्यामुळे माझा चेहरा नीट साफ झालेला नाही आहे. मला फ्रेश व्हायचं बाकी आहे. पण आज आहे मुंबई आणि गुजरातची मॅच, आणि मम्मी तिच्या फेवरेट मुंबईनं सपोर्ट करणार आहे, कारण का आईला बँगलोर आणि मुंबई इंडियन्सला फायनलमध्ये बघायचं. तर तुलाही काय वाटतं, मुंबई जिंकणार की नाही आजची मॅच? कशावर जिंकणार असं वाटतं तुला? रोहित शर्मा खेळतोय म्हणून? रोहित शर्मा 2 कॅच सुटले तरी तो खेळतोय आणि करू शकत नाहीत. मग तुला असं वाटतं बँगलोर आणि मुंबईचीच होणार का? कारण का मुंबईला याच्यानंतर अजून एक मॅच जिंकावी लागणार आहे पंजाब बरोबर, तर ती पण मुंबई जिंकू शकते की नाही? का श्रेयस अय्यर बाजी मारणार? बघूया, जे होईल ते बघू. बघ आई, कोण जिंकणार? मुंबई. पण 50-50 चान्स आहे. नाही 50-50 चान्स आहे, मुंबई जिंकणार. काय मम्मी, जिंकली मुंबई? काय बरं भाऊ, आमची मुंबई जिंकली. आमची मुंबई. रॅन्डम सॅटर्डे मॉर्निंगला माझ्या बहिणीची वाट बघत मी थांबली आहे.
आणि मोठी बहीण असेल तर तुम्ही मला सांगा, कारण का मोठी बहीण आहे, नुसती मोठी बहीण नाही आहे, ती माझी दुसरी आई आहे. ती मला बोलली आहे की कोमल आली उतर, मला जेव्हा माझी तुझी पाहिजे मी 5 मिनटात येते, 5 मिनटात येते. अशा तिची भाषा होती की मी 5 मिनटात येते, 5 मिनटापेक्षा जास्त मला लागणार नाही. आणि जवळ 5 नाही 10 नाही पण 15 मिनटं झालेली आहे, पण तिचा अजूनही आत्ता पत्ता काहीच नाही आहे. ती मला बोलली की मी लगेच येते आणि मी होणार उभं राहून. तिची अत्यंत आनंदाने खुश राहून वाट बघते आहे, कारण का मी जर चिडली तिच्यासमोर चिडून मी काय करू, आणि जर ती माझ्यासमोर चिडली तर माझा दिवस खूपच खराब जाणार. आणि हे तर 100% खरं, ज्यांना जरा मोठी बहीण असेल मला माहिती आहे हा दिवस किती खराब जाईल. पण आता मी वाट बघतो तिची, आणि वाट बघत मी काय करू, तर मी विचार केला की मी ब्लॉक करते. कारण का तर पण मी लक्ष माझं तिथेच आहे की ती आली आहे का, पण नाही आली होती अजून. म्हणून मी विचार केला की ब्लॉक करणंच, तुमच्याशी बोलणं इम्पॉर्टंट राहील आणि माझा वेळ पण तेवढा युटिलाइज होईल तुमच्याबरोबर. कारण का गरमीमध्ये उभं राहून फक्त घामाचा विचार करते. कारण का मी वरती पण घरी जाऊ शकत नाही, कारण का मग ती खाली आली तर मी आतमध्ये पण कुठे जाऊ शकत नाही ती लवकर आली तर. म्हणून आता इथं उभं राहून तिची वाट बघू. अजून एवढा वेळ तुमच्याशी मी बोलते तरी पण ती काय अजून आलेली नाही ना, त्याचा अत्तापत्ता पण आहे, ती लवकर आली आहे. आता वेळ आहे ज्यावर फोनवर बोलायची, बघूया काय होतं. काय झालं नाही झालं ती येणार तर आहेच, बघूया कधीपर्यंत येईल. आणि जेव्हा कधी येईल तेव्हा मी तुम्हाला ओके देऊ शकेन माहिती. तर ठीक आहे, आली 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 माझी बहीण आली, माझी बहीण. आता मला दाखवते ही बघा, माझी बहीण आली आहे माझ्या वडिलांबरोबर. बघा बघा बघा, कम्प्लिटली मला इग्नोर करणार, पण मी तिची वाट बघत इथे थांबलेली आहे. चला आता आपण कामाला लागू. बाय बाय. सो दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता मी जेवढा रॅन्डम ब्लॉग होऊ शकतो तेवढा मी ॲड केला, जेवढा माझ्या डे टू डेज ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात तेवढा त्या ब्लॉगमध्ये मी ॲड केला. अशाच मी छोट्या मोठ्या करत करत एक चांगली जर्नी बनवते माझी यूट्यूबवर. तर तुम्ही जरा तशी साथ द्या आणि मला पुढे जरा हेल्प करा. आपण एकत्र एक कम्युनिटी खूप मोठी करू यूट्यूबवर, हीच माझी इच्छा असेल. तर थँक्यू सो मच की माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय, सी यू.